नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप असं काही इंटरेस्टिंग पाहणार आहोत आपण. तर हा जो पदार्थ आहे, हा पदार्थ मी अशा लोकांसाठी प्रिफर करेल जे लोक मेथी अजिबात खात नाहीत. तर हा पदार्थ जर बनवला तुम्ही मेथीचा, तर जे लोक मेथी खात नाहीत तेही मेथी खायला चालू करतील. सो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की हा जो पदार्थ मी बनवला आहे मेथीचा, तो कसा बनवला आहे आणि याचं नाव काय हे आपण लास्टला बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला नका विसरू. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा व्हिडिओला. तर सुरुवात मी स्टफिंगपासून करते आहे, कारण हा जो पदार्थ आहे यामध्ये आपल्याला स्टफिंग करायची आहे. तर स्टफिंग ही आपण आलूची करणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर आलूची जी चटणी म्हणते आणि कोणी भाजी म्हणतं ते मी बनवून घेते आहे. सो पाहिलं आहे कढईत मी ऑइल टाकून घेतलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली आहे, त्यानंतर कांदा टाकला आहे आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, मटार दाणे टाकले आहेत. त्यानंतर आता मी मसाले टाकून घेते आहे. सो मसाल्यामध्ये मी चाट मसाला टाकून घेतला आहे अगोदर, त्यानंतर थोडंसं जिरा पावडर आणि त्यानंतर धने पावडर, थोडीशी हळद टाकली आणि ते सर्व मिक्स करून घेते. त्यानंतर ही आहे लाल मिर्च. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता ह्यामध्ये, बट मी लाल मिर्च प्रिफर केली आहे. आणि हे आहे आलू. सो मी हे आलू बॉईल करून त्याला स्मॅश करून घेतलं आहे. सो मला हे डायरेक्टली टाकता येईल म्हणून मी हे अगोदरच करून ठेवलं होतं. सो यू कॅन सी ही आपलं स्टफिंग तयार आहे. आता स्टफिंग तयार झाल्याच्यानंतर आपल्याला जे मेन लेयर्स आहेत वरच्या, जे पदार्थाचा मेन भाग आहे तो बनवून घ्यायचा आहे. सो त्यासाठी मला सर्वात अगोदर त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. सो मी त्यासाठी घेतला आहे 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये जिरा पावडर टाकून घेतली आहे, त्यानंतर तीळ टाकून घेते आहे, ओवासुद्धा टाकून घेतला आहे क्रश करून, लाल मिर्च पावडर टाकते आहे, थोडीशी हळदी पण टाकणार आहे कलरसाठी आणि मीठसुद्धा टाकलं आहे मी. मीठचं मी रेकॉर्ड करायचं विसरले, बट मी मीठ टाकलं आहे यामध्ये व्यवस्थित चवीनुसार. आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये मेथी, जी की मी कट करून धुवून घेतली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला मोहन टाकायची आहे, कारण मोहन टाकल्याने जो क्रिस्पीनेस येतो तो खूप छान आहे आणि त्याने टेस्ट पण आणखीन वाढते. सो हे आटा मी बनवून घेतला आहे, असं स्मूथ आटा बनवून घ्यायचा आहे एकदम. सो आता जो आटा मी बनवून घेतला होता त्याचे गोल गोल मी बॉल्स करून ठेवलेत आणि त्या बॉल्सच्या मी पोळ्या लाटून घेते आहे. सो फर्स्ट अटेम्प्टला मला ऑलमोस्ट 4 पोळ्या लागणार आहेत. तुम्ही 5, 6, 7, 8 कितीही घेऊ शकता, कारण आपल्याला लेयर्स करायचे आहेत त्या पदार्थासाठी. सो ह्या पदार्थाचं नेमकं नाव मला नाही सांगता येत आहे, बट मीही यूट्यूबवरच पाहिला होता हा पदार्थ आणि सो मला वाटलं मी हा शेअर करावा सर्वांसोबत, म्हणून मी शेअर करते आहे हा पदार्थ. कारण यामध्ये त्यांनी खूप व्यवस्थित सांगितलं होतं की मेथी जे लोक खात नाहीत तेही मेथी खातील हा पदार्थ खाल्ल्यावरती. त्यामुळे मी हे ट्राय करते आणि ऑब्व्हियसली हे खूप छान आहे. बनवल्यानंतर जेव्हा मी ट्राय केलं ते टेस्टी आहे खूप आणि तुम्ही नक्की परत परत बनवाल. सो मी 4 पोळ्या करून घेतल्या होत्या. त्यावरती मी ऑइल लावून घेतलं आहे, म्हणजे तेल लावून घेतलं आहे आणि त्यावरती पीठ टाकलं आहे. पोळीवरती तेल टाकून पीठ जे आपण बनवलं आहे ते एक साठ्याचं म्हणजे एका प्रकारचा साठा तयार झाला आहे आपला. सो आपल्याला एकमेकांवरती 4 पोळ्या ठेवून घ्यायच्या आहेत, त्याचा रोल करून असे काप करून घ्यायचे आहेत. त्या कापचे मी वाटी शेपमध्ये त्याला बनवून घेतलं आहे, जेणेकरून मला जी स्टफिंग आहे ते मध्ये भरता येईल. सो तुम्ही व्हिडिओमध्ये खूप क्लिअरली पाहू शकत आहेत की मी ती स्टफिंग कशी बनवून घेतली आहे ते. ही स्टफिंग थोडीशी जास्त झाली आहे तर मी नंतर काढून टाकणार आहे. सो तुम्ही पण जेवढी त्यात बसेल तेवढीच बसवा, बाकीचे तुम्ही काढून घेऊ शकता. आणि हे असंच जे काप मी बाकीचे करून ठेवले आहेत त्या सर्व कापचे आपल्याला अशा वाटीच्या शेपमध्ये करून स्टफिंग करून घ्यायची आहे. आणि स्टफिंग झाल्याच्या नंतर मी हे ऑइलमध्ये फ्राय करून घेणार आहे. तर मी ऑइल आधीच लो फ्लेमवरती ठेवलं आहे गरम होण्यासाठी आणि जसं हे माझं रेडी झालं सर्व की मी ते लगेच तळून घेणार आहे. सो तुम्ही पाहू शकता हे जे लेयर्स आहेत त्या अशा आल्या आहेत वरून आणि खालून स्टफिंग पण व्यवस्थित बसली आहे. सो मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे
फ्राय करून घ्यायचं आहे. माझ्या थोड्याशा लालसर झाल्या होत्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या थोड्याशा गोल्डन ब्राऊन झाल्या. माझं फोनमध्ये लक्ष असल्यामुळे त्या थोड्याशा लालसर झाल्या, बट तुम्ही गोल्डन ब्राऊन कलरच राहू द्या. आणि शेवटी सॉससोबत किंवा जी काही कुठली चटणी आवडते तुम्हाला त्याच्यासोबत तुम्ही हे ट्राय करू शकता. सो खूप सोपा पदार्थ आहे, बट थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे, बट ट्राय करून पाहायला काहीच हरकत नाही, कारण खूप टेस्टी आहे, काहीतरी नवीन आहे आणि असे नवीन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. सो तुम्ही हा पदार्थ घरी ट्राय करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला हा पदार्थ.